सैफ सुद्धा अनसेफ अशी चर्चा आता सुरू झाली आहे। खरंच हे खरं आहे का? मुंबईतील वांद्रे भागात नेमकं काय घडतंय याबद्दलच चर्चा सुरू आहे। आता बघितलं तर 6 जखमांसह सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू होती। पहाटे 3:30 वाजल्यापासूनची शस्त्रक्रिया आता पूर्ण झाली असून सैफ अली खान ठीक असल्याचं करीना कपूरने सुद्धा सांगितलं आहे। त्याचबरोबर आता सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती मुंबईतील वांद्रे या भागातील उच्चभ्रू लोकांविषयी। याचं कारण ठरलंय ते म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेलं ट्विट। यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की बाबा सिद्दीकीची हत्या, सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट मधील गोळीबार, त्याचबरोबर आता सैफच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न, हे सर्व वांद्रे येथे घडत आहे। मुंबई पुन्हा एकदा असुरक्षित झाली आहे का? मुंबईत पुन्हा एकदा हाय प्रोफाईल जीवे मारण्याचे प्रयत्न होणं हे किती लाजिरवाणं आहे। त्याचबरोबर सैफ अली खानवरील हल्ल्याने पुन्हा एकदा मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। प्रियंका चतुर्वेदींच्या या ट्विटने याला राजकीय वळण जरी आलं असलं तरी निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खरंच मुंबईतील वांद्रे आता अनसेफ झाला आहे का? नक्की या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांची लिंक काय आहे? त्याचबरोबर बाबा सिद्दीकी, सलमान खान आणि सैफ अली खान यांचंच नावाची आता चर्चा सुरू आहे। पण तुर्तास बघायला गेलं तर सैफ अली खानच्या या घटनेमध्ये तो एक चोर होता, त्याचबरोबर मोलकरणीला तो दिसला आणि मोलकरीण आणि चोरांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली आणि त्यावेळी सैफ अली खान तिथे आला आणि या झटापटीत त्याला चाकूने हल्ला करण्यात आला। त्याचबरोबर त्याला 6 वार झाले आणि अगदी 2 घाव हे पाठीच्या मणक्याजवळ होते आणि म्हणूनच लीलावती रुग्णालयामध्ये सैफला दाखल करण्यात आलं। रक्तस्राव सुद्धा झाला होता। त्याचबरोबर डॉक्टर नितीन डांगे यांनी आता शस्त्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली। सैफ अली खान आता सेफ आहे का किंवा सैफ अली खानची तब्येत कशी आहे? तर यावरचं उत्तर आहे आता त्याची तब्येत ठीक आहे, पण हा प्रश्न मात्र निश्चितच उपस्थित झालाय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट करा आणि अपडेट व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।